कर्तव्यनिष्ठ और कार्यतत्पर ऐसे शिवसेना के युवा नेता साहिल चौगुले के जन्मदिन पर ऐरोली स्थित साईनाथ वाड़ी में हर्षोल्लास के साथ अभिष्ट चिंतन समारोह मनाया गया, जहां उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने हजारों की संख्या में शुभचिंतक, परिजन और जनता का तांता लगा रहा। मौका साहिल चौगुले के जन्मदिन का था, इसलिए उन्हें शुभकामनाएं देने जिला प्रमुख द्वारकानाथ भोयर भी मौजूद रहे। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक बहादुर बेस्ट, जगदीश गौते, जब्बार खान, राजू पाटिल, एडवोकेट रेवेंद्र पाटिल, आकाश मड़वी और तमाम शिव सैनिक। मौका जन्मदिन का था, इसलिए यहां साहिल चौगुले सहित अन्य मान्यवरों के हाथों जनता के बीच मानसून के मद्देनजर छातों का भी वितरण किया गया। द्वारकानाथ भोयर ने साहिल चौगुले को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उन्हें जनता का सच्चा सेवक बताया। जे सामाजिक कार्यकर्ते साहिल चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी केलेला आहे। निश्चितच या प्रभागामध्ये या ऐरोली नगरामध्ये काम करत असताना येथील सर्वसामान्य जनतेमधला एक मनुष्य तरुण पोरगा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा आपल्या वडिलांकडून घेऊन या ठिकाणी काम करतोय। इथल्या समाजाला आपलं मानून सर्वसामान्य माणूस हा आपला आहे आणि त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी या ठिकाणी सामाजिक सेवेचं काम सुरू केलेलं आहे। येथील जनता सातत्याने त्यांच्या सोबत आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून त्या ठिकाणी सन्मान त्यांचा करण्यासाठी चांगला कार्यक्रम मोठा या ठिकाणी आयोजित केला। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या विभागाचे खासदार नरेश म्हस्के साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी शिवसेनेचं काम करताना भविष्यामध्ये या जनतेमधून आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि त्यातून एक चांगलं काम होण्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा इतर काही शासकीय अनुषंगातून त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त हो या अनुषंगातून ते या ठिकाणी काम करत आहेत आणि भविष्यामध्ये येथील जनता त्यांच्या पाठीमागे आशीर्वादाच्या रूपातून निश्चितच उभी राहील आणि त्यांच्या आशा आकांक्षांना पूर्णत्वास नेण्याकरता साथ देईल अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे। आणि त्याचबरोबर असाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगातून आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, शक्ती देवो, आरोग्य देवो चांगलं आणि त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने ती पूर्ण हो आधीची सदिच्छा आणि प्रार्थना। या ठिकाणी समाजाला लाभलेलं एक तरुण उमदा व्यक्तिमत्व साहिल चौगुले त्यांचं आज वयाचं 25वं वर्ष तो पदार्पण करतोय। खऱ्या अर्थानं समाजात आपलं एक नाव कोरण्याचं काम त्यांनी निश्चित स्वरूपात केलेलं आहे। म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की साहिल केवळ 25 वर्षाचा असताना त्यांनी या ठिकाणी लोकांची मनं जिंकलेली आहेत। काम करताना त्यांनी त्याच्या वडिलांची छबी आपल्या डोळ्यासमोर ठेवली आहे। निश्चित स्वरूपात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो या ठिकाणी मार्गक्रमण करतोय आणि अनपेक्षितपणे त्यांनी या ठिकाणी जे कोणाला जमलं नाही असं ते काम त्यांनी या ठिकाणी जमलंय। चौगुले कुटुंबामध्ये एक धागा नात्याचा त्यांनी गुंफलेला आहे असं मी आवर्जून या ठिकाणी म्हणेन की दानत्व ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्या अंगी असली पाहिजे। या ठिकाणी ते गुण निश्चित स्वरूपात साहिलच्या अंगी आम्हाला पाहायला मिळालेले आहेत आणि साहिलने या ठिकाणच्या या विभागाचा कायापालट करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे, त्यांनी घेतलेला कार्यक्रम त्यांनी लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांचं जे मन आहे त्यांनी ते जिंकलेलं आहे। एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः येऊन त्याच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा तो आवाज निश्चित स्वरूपात या ठिकाणी गुंजेल अशी मला आशा आहे। आणि नशिबात शेवटी राजयोग असावा लागतो, तो राजयोग निश्चित स्वरूपात साहिल देवीदास चौगुलेच्या नशिबी आहे आणि तो या भागाचं नेतृत्व निश्चित स्वरूपात करेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये साहिल देवीदास चौगुले नावाचा नगरसेवक निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल। वहीं साहिल चौगुले ने अपने जन्मदिन पर मिले जनता के प्रेम और आशीर्वाद के लिए उनका आभार माना। गेल्या 3 वर्षापासून मी जेव्हापासून माझ्या राजकीय बोलण्यापेक्षा समाजकीय कारकिर्दीला लागलो तेव्हापासून माझे वाढदिवस जेव्हापासून माझा वाढदिवस
लोकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये आणि लोकांच्या भरभराट प्रेमामध्ये साजरे होत आहेत. मी माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी आणि फक्त माझ्या प्रभागातून तरच नाही तर ऐरोलीतून, नवी मुंबईमधून लोक आले, मला भेटले, मला शुभेच्छा दिले. त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या सर्वांचं माझ्यावर असंच प्रेम राहून द्या आणि माझ्या हाते लोकांचे लोककामं होऊन द्या, हीच ईश्वराचरणी माझी प्रार्थना. दरवर्षीप्रमाणे छत्री वाटप हे आमचा दर सालाचा कार्यक्रम असतो. मागच्या वर्षी देखील आम्ही 1800 छत्र्या वाटलेल्या घरोघरी आणि यावर्षी सुद्धा आम्ही 2000 छत्र्या वाटप करणार आहोत. आमचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या हस्ते आम्ही 10 ज्येष्ठ नागरिकांना इथं वाटप केलं आणि उद्या बाकीचे 1990 छत्र्या घरोघरी लोकांच्या पोहोचतील. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.